रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव म्हणजे असंख्य श्रद्धाळूंच्या श्रद्धेचा विषय. या विदर्भाच्या पंढरीत दरवर्षी करोडो भाविक भक्त दर्शनाला येतात. आज असंख्य संस्थान आहेत, पण या सर्व संस्थानांमध्ये शेगाव संस्थान सर्वात उंच शिखरावर आहे. याचं कारण म्हणजे इथलं नियोजन आणि स्वच्छता. श्री संत गजानन महाराजांचं हे मंदिर म्हणजे भक्तीचा नेत्रदीपक सोहळा. श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय म्हणत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या इथल्या प्रत्येक भक्ताची श्रद्धा सुद्धा तेवढीच प्रामाणिक आहे. आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण मंदिराचे दर्शन आपण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, रामकृष्ण हरी. पॅटर्नच वेगळा या चॅनलच्या विशेष व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी प्रतीक महल्ले. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात स्थित असलेलं शेगाव म्हणजे विदर्भाची पंढरी. का म्हणावं या शेगावला विदर्भाची पंढरी? तर इथल्या प्रत्येक गोष्टीत हा पांडुरंग वसतो. तो दिसतो आम्हाला तिथल्या स्वच्छतेत, तो असतो तिथल्या प्रामाणिकतेत, तो भासतो तिथल्या कर्तबगारीत. आज आपण अख्ख्या देशात जरी फिरलो तरी शेगावसारखं नियोजन, तिथल्यासारखी स्वच्छता आणि तशी प्रामाणिकता आपल्याला कुठल्याच संस्थांकडे पाहायला मिळत नाही. हे इथलं विशेष आहे. शेगावला पोहोचण्यासाठी रेल्वे किंवा बस सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. आम्ही अकोल्यावरून पहाटे 4 वाजता शेगावच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि साधारणतः 30 ते 40 मिनिटांमध्ये शेगाव रेल्वे स्थानकावर पोहोचलो. रेल्वे स्थानकापासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर श्री संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. तुम्ही ऑटोने किंवा पायी सुद्धा जाऊ शकता. सकाळच्या रम्य वातावरणामध्ये मंदिराच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावरील दुकाने बंद होती. अन्यथा या रस्त्याने फुलं, फळं, पेढा, मूर्त्या व विविध वस्तूंची अनेक दुकानं व वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. शेगावची कचोरी अतिशय प्रसिद्ध आहे. कधी शेगाव आलात तर कचोरीचा स्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका. थोडासा प्रवास केला की श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराचं हे भव्य प्रवेशद्वार नजरेस पडतं. या प्रवेशद्वाराकडे पाहिल्याबरोबर एक सकारात्मक ऊर्जा मनामध्ये घर करते. तुम्ही असंख्य देवस्थाने पाहिली असतील, पण शेगावसारखी व्यवस्था तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. इथले स्वयंसेवाधारी तुम्हाला आदराने माऊली म्हणूनच हाक मारतात. प्रत्येकाची सेवा ठरलेली असते आणि प्रामाणिकपणे ती पाळली जाते. संत गाडगे बाबांनी स्वच्छतेचा मंत्र दिला, पण तो खऱ्या अर्थाने जगण्याचं काम आज शेगाव संस्थान करते आहे. नियोजन काय असावं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथली प्रत्येक गोष्ट तुम्हाला नियोजन शिकवेल. मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्याबरोबर दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांच्या पायातील वाहनं सांभाळण्यासाठी डाव्या बाजूला भलं मोठं स्टँड उभारलेलं आहे. याचे कुठलेही शुल्क नाही. सेवा परमो धर्म याचा आदर्श नमुना म्हणजे शेगाव संस्थान. भक्तांच्या पायातील वाहनांची जर ही व्यवस्था आहे तर तिथं माणसांची काय सोय असेल याची कल्पना आपण करू शकता. थंडगार पाणी हातापायांवर घेऊन श्रींच्या समाधी दर्शनाकडे आम्ही वळलो. आपल्याला इथं 2 प्रकारे दर्शन घेता येतं. एक म्हणजे दर्शनाच्या रांगेमध्ये लागून, किंवा आपल्याकडे वेळ जर कमी असेल तर श्रीमुख दर्शन सुद्धा उपलब्ध आहे. नियमित दर्शनाला वेळ जास्त तर श्रीमुख दर्शनाला वेळ कमी लागतो. मंदिराच्या आत प्रवेश केल्याबरोबर भक्तिमय वातावरणाने मन प्रसन्न होऊन जातं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री गजानन महाराज की जय म्हणत ही भक्तिमय रांग हळूहळू पुढे जाते. आम्ही सकाळच्या वेळेत मंदिरात पोचलो, त्यामुळे गर्दी अतिशय कमी होती. खाली डोकावून पाहिल्यानंतर नजरेस पडणारी ही दृश्य काळजात साठवावी अशीच आहेत. एकीकडे दर्शन घेणारे भक्त तर दुसरीकडे निस्वार्थपणे काम करणारे सेवाधारी. रोज लाखो लोक शेगावला दर्शनाला येतात. मंदिराच्या गाभाऱ्यात कॅमेरा नेण्यास व शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. नियम शिस्त याचे काटेकोरपणे पालन मंदिरात आपल्याला करावे लागते. पण श्रींच्या मनमोहक मूर्तीचा फोटो उपलब्ध आहे,
त्यामुळे श्री संत गजानन महाराजांचे दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून होणारच। राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। श्रींचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या परिसरातील हा गरुड खांब नजरेस पडतो। त्याला पूर्णपणे सोन्याचा पत्रा आहे। इकडे डाव्या बाजूला श्रींच्या गादीचे दर्शन आपल्याला घेता येते, पण तिथेही फोटो व शूट करण्यास मनाई आहे। पण हा व्हिडिओ पाहणाऱ्या रसिकांच्या दर्शनासाठी तिथलाही फोटो आपण उपलब्ध करून देतोय। मंदिराला प्रदक्षिणा घालत आम्ही मंदिराच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडलो। शेगाव संस्थानमध्ये गरीब श्रीमंत असा कुठलाच भेद नाही। इथं श्रीमंतांना जेवढा मान आहे तेवढाच गरीबाला सन्मान आहे, असे संस्थान जगात दुसरे कुठंच नाही। यावर्षी देशामध्ये एक मुद्दा प्रखर्षाने गाजला होता, तो म्हणजे लालबागचा राजा। एकीकडे VIP लोकांसाठी दर्शन, तर एकीकडे सामान्य लोकांसाठी दर्शन। म्हणजे लालबागचा राजा आता सामान्य लोकांचा की VIP लोकांचा, हाच या देशात पडलेला सर्वात मोठा प्रश्न होता। पण शेगावमध्ये जर बघितलं तर सामान्य आणि VIP सगळ्या लोकांसाठी ही एकच रांग आहे। हे या संस्थांचं सगळ्यात मोठं विशेष। मंडळी, या देशात जर आपण पाहिलं अनेक संस्थान आहेत, ती संस्थानं चालवल्या जात आहेत, पण दूरवरून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भक्त निवास शेगावमध्ये उपलब्ध आहे, अगदी अल्प दरामध्ये। म्हणजे हे संस्थान फक्त पैशाला नाही तर माणुसकीला विशेष महत्त्व देते आणि त्यामुळे दिवसेंदिवस शेगाव संस्थानकडे होणारी वाटचाल ही वेगाने वाढते आहे। गादी दर्शन झाल्यानंतर हनुमंतांचे हे मंदिर नजरेस पडते। तसेच बाजूला हे औदुंबराचे झाड आहे। श्री संत गजानन महाराज इथं बसायचे असा संदर्भ आढळतो। बाजूलाच भले मोठे प्रसादालय नजरेस पडते। दिवसभर इथं शिस्तीत अन्नदान चालते। लाखो लोक श्रींचा प्रसाद घेतात। अन्न हे पूर्ण ब्रह्म, ही भावना खऱ्या अर्थाने शेगाव संस्थानने जनमानसात रुजवली। दूरवरून येणाऱ्या भक्तांसाठी मंदिराच्या बाहेरचा एक पूल ओलांडला की अगदी अल्प दरात भक्त निवासाची व्यवस्था संस्थानने केलेली आहे। जिथं निवासाच्या नावाखाली कित्येक संस्थान पैशांचा व्यवसाय चालवतात, तिथंच शेगाव संस्थान मात्र नाममात्र शुल्कामध्ये खरी मानवसेवा करते आहे। दररोज पहाटे पूर्ण मंदिराची स्वच्छता केली जाते। दिवसभर सुद्धा तोच दिनक्रम असतो। असं वाटतं गाडगे बाबा आजही इथल्या सेवाधारांच्या रूपात जिवंत आहेत। इथली प्रत्येक गोष्ट म्हणजे नवी शिकवण आहे, जगण्याची, वागण्याची, बोलण्याची। अशी फार कमी ठिकाणं असतात जी काळजात साठवावी वाटतात। त्यामध्ये शेगाव संस्थान हे अव्वलस्थानी असेल यामध्ये तीळमात्र शंका नाही। ती श्रींची मनमोहक मूर्ती, ते अन्नदान, ते सेवाधारी, ते नियोजन, ती स्वच्छता, सर्व काही अवर्णनीय। हे सगळं काळजात साठवत आम्ही जड अंतकरणाने परतीचा प्रवास सुरू केला। भेटूया पुन्हा एका नव्या अनुभवासोबत। तोपर्यंत राम कृष्ण हरी।